नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजीत सत्ताधारी नगरसेवकाला अटक. बेटिंग प्रकरणात सहभाग असल्याचा संशय, शहरात खळबळ. इचलकरंजी शहरात एका सत्ताधारी नगरसेवकाला बेटिंग प्रकरणात संशयित सहभाग असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले असून नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित नगरसेवकाचा ऑनलाईन बेटिंग रॅकेटशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. काही आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल डिटेल्स तसेच इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. दरम्यान पोलिसांनी अद्याप अधिकृतरित्या संपूर्ण माहिती जाहीर केलेली नसली तरी तपासाच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या प्रकरणामुळे इचलकरंजीच्या राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला असून विरोधकांकडूनही सत्ताधाऱ्यांवर टीका केली जाते. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नक्की करा. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये IPL बेटिंग चालते याची गोपनीय माहिती मिळालेली होती. त्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने पडताळणी करून पथकांची त्या ठिकाणी आम्ही स्थापना केली आणि त्या पथकाच्या मार्फत छापा टाकण्यात आला. छापा टाकल्यानंतर आपल्याला 6 आरोपी त्या ठिकाणी मिळाले. 6 आरोपी IPLचं बेटिंग घेत असताना आढळून आले. त्यातील काही आरोपी हे ऑफिसमध्ये त्याच्या घेत होते आणि काही आरोपी गाड्यांमध्ये बसून बेटिंग घेत होते. अशा या 3 गाड्या जे ऑफिस आहेत आणि त्या ठिकाणी जे ऑफिस देखील आपण त्या ठिकाणी जे साहित्य मिळून आलेलं आहे, 12 मोबाईल, लॅपटॉप, त्यानंतर रोख रक्कम आणि त्यांची 3 चारचाकी वाहनं अशी या कारवाईमध्ये जप्त करण्यात आली होती. तपास पुढे त्या ठिकाणी आणखी सखोल करून इतर 3 आरोपींना काल रात्री त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेले आणि 3 आरोपींना अरेस्ट केल्यानंतर जो मुख्य आरोपी आहे त्याच्या तपासामध्ये आपल्याला 104 संगणक त्यानं त्या ठिकाणी IPL बेटिंगसाठी खरेदी केलेले होते. असे संगणक त्या ठिकाणी आज आपण सकाळी जप्त केलेले आहे आणि एकूण मुद्देमाल 86,93,000 इतका या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आलेले असून टोटल 17 आरोपी सध्या निष्पन्न आहेत आणि उर्वरित आरोपींचा देखील शोध घेऊन त्या ठिकाणी आपण आरोपींवरती कारवाई करणार आहे. आणि गुन्ह्याच्या तपासामध्ये आणखी जर आरोपी निष्पन्न झाले तर तसे आरोपी ॲड करून त्यांच्याकडे तपास करून या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्याचा पोलीस विभागाचा प्रयत्न आहे. गुन्ह्याचा जो बेस आहे तो मूळ या ठिकाणी इचलकरंजीमधले सर्व मुख्य आरोपी आहेत. राज्यातील बाहेर जिल्ह्यातील त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे आणि तसा तपास सुरू आहे. त्यामध्ये पुढे कारवाई करण्यात येईल. त्यांची मोडस ऑपरेटी कशी असेल म्हणजे IPL घेण्यासाठी? यांनी एक ॲप्लिकेशन तयार केलं होतं, पार्क 247 नावाचं. तर त्या ॲप्लिकेशनवरती ते जर मास्टर ID असेल तर त्याच्या अंतर्गत खाली युजर्सना ते ID पासवर्ड द्यायचे आणि मग ती युजर ID पासवर्डचा वापर करून IPL सामन्यातील बेटिंग त्या ठिकाणी लावत होते आणि तो व्यवहार जो आहे तो एकतर कॅशद्वारे व्हायचा किंवा ऑनलाईन व्यवहार व्हायचा आणि अशा पद्धतीनं हरल्यानंतर किंवा जिंकल्यानंतर ती संबंधित युजर्सना ती रक्कम दिली किंवा घेतली जायची. म्हणजे हे जे मोडस